नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहा. एक माकड 10 मीटर खांबावर एका प्रयत्नात 2 मीटर वर चढतं व 1 मीटर खाली घसरतं. त्या माकडाला 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील? तर आता इथं पहा, हा जो खांब आहे हा 10 मीटर उंचीचा आहे असं समजा. आता त्याला जे आहे ते सर्वप्रथम पोहोचायचंय, म्हणजे इथं पोहोचायचंय. तर इथला जो टप्पा असणार शेवटचा, तो 2 मीटरचा असणार. तिथून ते खाली येणार नाही. फक्त 2 मीटर वर जाणे आणि 1 मीटर खाली घसरणे हा जो कार्यक्रम आहे तो इथून इथपर्यंतच होणार आहे. शेवटचा टप्पा जो आहे तो डायरेक्ट वर जाऊन बसणार, तिथून ते खाली येणार नाही. मग आपण काय म्हणू पहा, पहिल्या प्रयत्नात 2 मीटर वर गेलं तसंच ते 1 मीटर खाली आलं, म्हणजे ते फक्त 1 मीटर जात आहे. म्हणजे एका प्रयत्नात 1 मीटर, तर असं इथून इथपर्यंत 8 मीटर अंतर आहे. मग तिथं किती प्रयत्न करावे लागतील पहा, तर तिथं 8 प्रयत्न करावे लागतील. 1 × 8 / 1 म्हणजे तिथलचे 8 प्रयत्न. इथपर्यंत 8 प्रयत्न आहे आणि शेवटचा हा 1 प्रयत्न आहे, म्हणजे 8 + 1 बरोबर प्रयत्न व्हायला पाहिजे 9. तर त्याचं योग्य उत्तर आहे 9. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.